पुढली बातमी. कुख्यात गँगस्टर अबू सालेमला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये हलवण्यात आले. तळोजा कारागृह सुरक्षित नसल्याचा अहवाल देण्यात आलेला होता. तसंच काही बांधकाम करण्याचा आल्यामुळे सुद्धा हा निर्णय घेण्यात आलेला होता. अबू सालेमचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील सर्वाधिक सुरक्षित मानला जाणाऱ्या अंडा सेलमध्ये आता मुक्काम असेल. अत्यंत गुप्तता पाळत एटीएस, एसआरपीएफ आणि जेल प्रशासनाच्या मदतीनं सुखरूप हलवलं गेलंय. अबू सालेमला काल नाशिकला आणल्याची चर्चा मात्र काही दिवसांपूर्वीच तो दाखल झाल्याची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनानं माहिती दिली आहे. माझे सहकारी प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. प्रांजल, तळोजा जेलचं बांधकाम करायचं होतं म्हणून नाशिक रोड जेलमध्ये अबू सालेमला हलवणार हे आधीच सांगण्यात आलेलं होतं. मात्र अबू सालेमनं या स्थलांतरणाला विरोध केलेला होता. आपल्या जीवास धोका आहे असंही सांगितलेलं होतं. त्यामुळे अतिशय गुप्त ऑपरेशन राबवून त्याचं स्थलांतर करण्यात आलं. बरोबर आहे. ते आपल्याला माहिती की 1993च्या बॉम्बस्फोटातील अबू सालेम हा आरोपी आहेत आणि तळोजा कारागृहामध्ये, नवी मुंबईतील तळोजा कारागृहामध्ये तो गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षा हा भोगतोय. मात्र आपण जर बघितलं तर हे जे जेल आहे ते सुरक्षित नाहीये. त्यासोबतच तिथे काही बांधकामे करायचं आहेत. त्यामुळे हे जेल जे आहे ते सुरक्षित नाहीयेत असा अहवाल देखील प्राप्त झालेला होता आणि त्यानुसारच खरं तर दुसऱ्या ठिकाणी त्याला हलवण्यात येणार होतं. मात्र याला कुठेतरी अबू सालेम यांनी देखील विरोध केलेला होता की माझ्या जीवाला धोका आहे असं देखील त्याचं म्हणणं होतं. मात्र कोर्टामध्ये जेल प्रशासनाची बाजू जी आहे ती ऐकण्यात आली होती आणि अखेर त्याला हलवण्यात येणार असं सांगण्यात आलेलं होतं. मात्र आपण जर बघितलं तर की हा कुख्यात हा गँगस्टर आहे, याच्या जीवाला कुठलाही धोका पोहोचू नये त्यामुळे अत्यंत गुप्तता खरं तर पाळण्यात आली आणि एसआरपीएफ असेल यासोबतच एटीएस आणि जेल प्रशासनाच्या मदतीने त्याला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये हलवण्यात हे आलेलं आहे. तिथे अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अंडा सेलमध्ये त्याचा खरं तर आता मुक्काम आहेत. जे गँगस्टर आहेत, अतिरेकी आहेत किंवा जे असे गुन्हेगार आहेत, संवेदनशील गुन्हेगार आहेत त्यांना या अंडा सेलमध्ये ठेवण्यात येतं आणि तिथे त्याला ठेवण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर खरं काल त्यांना 2 दिवसापूर्वी करतो त्याला आणण्यात आला अशी चर्चा होती. मात्र मध्यवर्ती कारागृहाचे जेल प्रशासनाने सांगितलं की काही दिवसांपूर्वीच आपण त्याला हलवलं आहे. त्यामुळे अत्यंत गुप्तता ही पाळण्यात आलेली आहे आणि त्याला इथे ठेवण्यात आलेलं आहे. धन्यवाद प्रांजल, संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.